घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. अवंतिकाची तब्येत खराब असते, त्यामुळे जानकी ही अवंतिकाच्या वतीने कोर्टामध्ये बाजू मांडते आणि ती राहुलला प्रश्न विचारते, विक्रांतचा खून हा तुम्हीच केलेला आहे. तेव्हा राहुल बोलतो, मी कसा करणार? जर मी केला असता तर त्या हातोडीवर माझ्या बोटाचे ठसे असते. आणि तेव्हा जानकी त्याला शब्दामध्ये पकडते आणि बोलते, तुम्ही तर एकाही केसला हजर नव्हता, मग तुम्हाला काय माहीत विक्रांतचा खून हा हातोडीने झालेला आहे. आणि तेव्हा राहुल अतिशय गोंधळून जातो. त्यानंतर आपण पाहतो जानकी ही कोर्टामध्ये डेमॉन्स्ट्रेशन करण्याची परवानगी मागते आणि तिला परवानगी मिळते आणि ती विक्रांतच्या उंचीचा एक पुतळा आणून उभा करते आणि ती शर्वरीला त्या पुतळ्याच्या टाळूवर हातोडीने वार करायला लावते आणि शर्वरी ही टाचा उंच करून उडी मारून त्याच्या टाळूवर हातोडीने वार करण्याचा प्रयत्न करू लागते. आणि तेव्हा जानकी बोलते, जयसाहेब तुम्ही पाहिलं ना, शर्वरी ही टाचा उंच करून देखील त्या व्यक्तीच्या टाळूपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यानंतर ती राहुलला असे करण्यास लावते. त्यावेळेस राहुलचा हात हा त्याच्या टाळूपर्यंत सरळ पोहोचलेला असतो. आणि तेव्हा जानकी बोलते, याचा अर्थ स्पष्ट आहे, शर्वरी ही एवढ्या उंचीच्या व्यक्तीच्या टाळूवर हातोडीनं वार करून त्याला ठार मारू शकत नाही. हा खून राहुलनेच केलेला आहे. आणि तेव्हा राहुल अतिशय घाबरतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जानकी ही राहुलला शिक्षा करून शर्वरीला निर्दोष सोडवू शकेल का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत.